आमंत्रित करतोय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या बांधा क्रिकेट संघाने कृपया आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि फलंदाजीची सलामी की जोडी ही भाविका 11 क्रिकेट संघाने कृपया आपली सज्ज ठेवायची आहे. पंधरी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सामना 3 षटकांचा राहील याची दोन्ही संघ कर्णधार नोंद घ्या. 3 षटकासाठी 3 गोलंदाज वापरणं बंधनकारक. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ नसेल याची कृपया नोंद घ्यायची आहे. पहिल्या 3 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया. शिरले गावचा छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याला ओळखला जातो तो साहिल खोबरेकर आणि मित्र मी राजन सांगेलकर काही वेळापुरती तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो थँक्यू सर. आजच्या या दुसऱ्या दिवसातील संध्याकाळच्या 17 दरम्यानचा सामना मैदानाच्या दिशेनं बघायला मिळतोय. 2 बल्लाढ्य संघांदरम्यान सामना रंगतोय. तो मोरिया ट्रान्सपोर्ट्स विरुद्ध भाविका 11 विरुद्ध मोरिया ट्रान्सपोर्ट्स. मोरिया ट्रान्सपोर्ट संघ प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि फलंदाजीला आमंत्रित करतोय भाविका 11 संघाला. बांधा संघाचा अतिरिक्त खेळाडू जरा कॉमेंट बॉक्स जवळ या. धन्यवाद राजन सांगेलकर सर. पुरेश एकदा देवबर करू घालून या मलवडी केंद्रांना आणि या सावंतवाडी जिमखान्याच्या मैदानावर सगळ्यांका हात जोडून नमस्कार असा. पहिलो चेंडू सुंदर फटको फसलो. बिट्टू बराब्याच्या वळात जाऊन चेंडू पडलो. बबल नाईक याचा कलाम लागला अण्णा नाईकाच्या भाषेत. बबल नाईक बॅक टू द पवेलियन. डीजे गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज असा हर्षद. यावेळी वैयक्तिक पहिला आणि संघातर्फ पहिला षटक घेऊन पहिल्या चेंडूत पहिलोच गडी बाद झालो. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर. अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेनिशी 1 धाव संघाचा श्री गणेश होता. 1 धाव धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गणली गेली. 1 धाव. खेळ समाप्त झालो एका चेंडूचो. तसेच या स्पर्धेदरम्यान साई कोचरेकर यांचं देखील स्वागत. तुम्हाला विनंती असेल आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. या दरम्यान जो सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे 2 धावा आणि या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. पहिला षटक या प्रगतीपथावर असताना यावेळी स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर फलंदाज सज्ज. या दरम्यानचो चेंडू. पंचांचो इशारो. इलो निर्धाव चेंडू. सुंदर चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर गणलो गेलो. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. या दरम्यान पुरुष एकदा उचलून मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली गेली. पंचांचो इशारो. विकेटची पतंग.
बांदिवडेकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज. संघाची धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. छोटा पॅकेज बडा धमाका. शरद बांदिवडेकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज. 3 धावा. खतर नाजूक अवस्था संघाची. 3 धावा फक्त धावफलकावरती. यावेळी गोलंदाज सज्ज असा हर्षद गोलंदाजी मार्गवर सज्ज. यावेळी हलक्या हाताने खेळून करतात, सन्मानपूर्वक खेळून करतात. 38 षटकाच्या आज चेंडू अडवे पर्यंत परतीची फेक करेपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 4 धावा धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटीवर गणले गेले. एका चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील सांगता करणारो चेंडू. एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यानचा सुंदर फटका मैदानाच्या दिशेने सोहेलच्या बॅट मधून. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स एंड हवाय. दोन्ही हात कपाळावरती. टांगा पलटी घोडे फरार. षटकार. पावळ्याचं पाणी पाष्टाग. या षटकारानिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या सांघिक धावसंख्या 10 धावा धावफलकावरती. यावेळी सुंदर फटको मैदानाच्या दिशेने बघून मिळालो, पण फटको फसलो. शरद बांदिवडेकर बॅक टू द पवेलियन. दुसरा या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. 38 षटकाच्या आज चेंडू अडवलो गेलो. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली गेली आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 41 डबल गेम. 11 धावा धावफलकावर. खेळ समाप्त होता 2 चेंडूंचो. गोलंदाज पुन्हा एकदा सिद्धू मोरे गोलंदाज मार्गवर सज्ज. तर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज एका षटकाराने खेळणारा फलंदाज सोहेल शेख स्ट्रायकिंग एंडला सज्ज. तिसऱ्या चेंडूचो मारो करण्यासाठी. दुसरा षटक या प्रगती पथावर. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या डबल फिगर 11 धावा. या दरम्यान रिवर्सी पटको मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली गेली. पंचांचा इशारा इलो विकेटची पदक. सोहेल शेखचा कलाम लागला. सोहेल शेख बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने ओमकार. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला. यावेळी ओमकार नावाचा फलंदाज सज्ज. संघाची धावसंख्या धावफलकावरती आमच्या कमेंट बॉक्स मध्ये 11 धावा 41 डबल गेम. खेळ समाप्त झालो होतो 3 चेंडूंचो. 3 चेंडू दरम्यान 1 धावा खर्च करणारी गोलंदाजी.
या दरम्यानचो फटको ह्यो पंचांचो इशारो इलो दुहेरी धावेचो. दुहेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. दुसरा षटक या प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न. पंचांचो इशारा येता एकेरी धावेचो बाईच्या स्वरूपातली एक धाव आणि या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये 14 धावा धावफलकावर. दुसरा षटक या प्रगतीपथावर असताना 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज अनिवार्य या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील संध्याकाळच्या सामन्या दरम्यान. पुन्हा एकदा सिद्धू मोरे गोलंदाजी मार्गवर सज्ज. या दरम्यानचा सुंदर फटको मिनी हेलिकॉप्टरचा फटको 38 सरकाच्या हा चेंडू अडवलो गेलो. धोक्याची घंटा वाजलेली गणेश कणगुटकर याचे दोन्ही फलंदाज एक चोरटी धाव मैदानाच्या दिशेने पुरी केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती 15 धावा 15 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटीवर गणले गेले. एका चेंडूचा खेळ बाकी. सिद्धू मोरे या दरम्यानचा फटका योपतलो गेलो. बरोच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक काहीच वाचकलो गेलो. गौरांग नावाचा क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण मात्र मैदानाच्या दिशेने बघू मिळाला. पंचांचा इशारा मात्र नॉटआउटचा इलो. दोन्ही फलंदाज 2 धावा हे पूर्ण करतात. या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या 17 धावा 17 धावा धावफलकावर खेळ समाप्त होता. तो 2 षटकांचो खेळ बाकी. तो 6 चेंडूंचो 18 चेंडूंचो सामना. 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज अनिवार्य या स्पर्धेदरम्यानच्या आजच्या या दुसऱ्या दिवसातील या संध्याकाळच्या 17 दरम्यान 3 षटकांचा सामना आणि 3 गोलंदाज. दोन षटकांचा खेळ झालो समाप्त. 17 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गवर सागर मोरे वैयक्तिक पहिला संघातर्फ तिसरा षटक घेऊन आणि तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू. संघाची धावसंख्या धावफलकावरती ती 17 धावा. या दरम्यान सुंदर फटको बसलो. बरोच काय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज गणेश का बरता लागतात आपल्या तंबूच्या दिशेने. गणेश बॅक टू द
फटको मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षक मेगा स्क्रीनवर दिसून येलो. क्षेत्ररक्षक काहीतरी बाचाकलो गेलो. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे 2 धावा हे पूर्ण केले गेले. जरा प्रेक्षकांका विनंती असत, प्रेक्षक जरा मैदानाच्या बाहेर राहा. विकेट किपरला कोणताही त्रास होऊ नये. विकेट किपरच्या जे मागे प्रेक्षक आहेत त्यांना जरा विनंती असेल. या दरम्यान पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने भाऊ मिळालो. आयुष नाईक मेगा स्क्रीनवर दिसून येता. 1 धावी सहजरित्या पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धावफलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर घडले जातात ते 21 धावा धावफलकावरती. संघाची धाव संख्या सांघिक धाव संख्या 21 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची गणना ही मात्र मैदानाच्या दिशेने झाली. खेळ समाप्त झालो. 3 षटकांचो संघाची धाव संख्या 21 धावा. सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 22 धावा. डीजे बाबूल बोलायला ना परत 28-29 पाणी पटपट सामना सुरू करून सांग भाई. कृपया लवकरात लवकर सामना चालू करा. पंच लवकरात लवकर सामना चालू करा. अजून भरपूर सामने आहेत भाई. अजून 2 आणि 1 2 9 10 11 12 अजून 3 सामने हो गए भाई. ही सोडू ना दादा. ए दादा तो मागे येऊन बस भाई. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने चालू असलेला सामना. मग तू सांगू नको आमका नाव नाही माहित. मी नवीन त्याच्या अतिरिक्त खेळाडू बोले हवं तर भाई. भावी काही नाही आता क्लिअर नाही आला. पुढचे मी वरड डायरेक्ट स्कोर बोर्डच लावणार. बॉलर कोण माईक वर बोले कोणी अतिरिक्त खेळाडू बोले. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू. नाव काय बांधतो माझ्याचा तो बॅट्समन कोण तो बघ मरे मागच्या याच्यात पहिलं उतरलं. आता नाही मी स्कोरर नवीन आहे भाई. ऋषी बॉलर सोहेल गोलंदाजी मार्गवरती सोहेल. सुरेख फटका पुन्हा एकदा. त्या ठिकाणी मात्र चेंडूचा प्रवास सीमारेखा पार. 6 धावेंसाठी खातं खोलतो. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. बघूया कितपत धावेंचा बाटला होईल.
22 धावेचा पाठलाग करावा लागेल. 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेचा दुसरा दिवस. पुन्हा एकदा सुरेख फटका, झेलची संधी, बबल नाईक पुन्हा एकदा सेफ झेल, परंतु मात्र नो बॉल त्या ठिकाणी. 2 धावा धावून पूर्ण टोटल 2 रन. यानंतर होणारा सामना एकूण 3 धावा, 3 धाव्यांनी स्कोर गडबडची धाव संख्या 9 धाव्यांवर. अफलातून फलंदाजी त्या ठिकाणी मात्र पाहायला दिसेल. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, सुरक्षा रक्षण त्या ठिकाणी मात्र थोडसा एक पाऊल पाठी गेला असता तर झेलची संधी होती. 1 धाव मात्र पूर्ण. एकेरी धाव्यांनी 10 धावा स्कोर गार्ड वरती. अजूनही मात्र 12 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर, झेल मात्र बघतोय. अफलातून गोलंदाजी, त्याचबरोबर सुरक्षित रक्षण. सागर आउट. मोरिया ट्रान्सफर बांधा. ही बघ रे बाई, ह्या मॅच काय सांगून गेलो तो? वर्सेस राजाराम वॉरियर्स तळवडे संघ. लवकरात लवकर दोन्ही संघाचे संघ कर्णधार नाणेफेकीसाठी या. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने बॅट्समन नेम नवीन बॅटर हर्षद मैदानाच्या दिशेने. सुरेख पद्धतीची फलंदाजी त्या ठिकाणी. स्कोर गार्डवरची धाव संख्या मात्र 10 धावा त्या ठिकाणी. सोहेल याची आपल्या संघासाठी अफलातून गोलंदाजी पाहायला दिसेल. हर्षद पुन्हा एकदा आल्या पावली, मोठा फटका, फटक्याचं रूपांतर डीप मिड विकेट, एक्स्ट्रा मिड विकेट बाउंड्रीवरून सीमा क्षेत्राबाहेर. अब बजाव डीजे मॅन डीजे. संघाचा कर्णधार विनंती असेल अंकुश बांबेकर या त्वरित कॉमेंटर बॉक्स जवळ नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका त्या ठिकाणी मात्र डीप स्क्वेअर लेग लगत चेंडूचा प्रवास, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे धाव संख्या 1 धाव खात्यात जुळते. स्कोर गार्ड वरती धाव संख्या त्या ठिकाणी पाहिलं असेल 17 धावा इनबिन गरज असेल ती म्हणजेच आता बोट हाताच्या 5 बोटांवर धाव संख्या 5 धावांची गरज. 13 चेंडू 5 धावा. मोठा फटका, झेलची संधी होईल काय? सेल खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा हर्षल मात्र डगामचा शिकार ठरतोय. बॅक टू द पवेलियन हर्षल, मॅन फ्रॉम निश्चित रूपात. बिट्टू आता गेला. सुरेख फटका, कारपेटॉन क्षेत्ररक्षक कव्हर लगत त्या ठिकाणी फटका. 1 धाव पूर्ण. एकेरी धावेने जो मागच्या सामन्यात ज्याची भरकटलेली फलंदाजी, अफलातून फलंदाजी, तोच फलंदाज बिट्टू स्ट्राइक एंड वरती पाहायला दिसेल. लेफ्ट हँडेड फलंदाज बिट्टू. भाविका पुन्हा एकदा मात्र त्या ठिकाणी पंचांचे दोन्ही हात समांतर. स्वर चेंडूचा इशारा, ज्याला इंग्रजीमध्ये वाईड म्हटलं जातं, मराठीमध्ये स्वर चेंडू आणि मालवणी भाषेत बक्ताबजी, मक्तावडे, समुद्रात मसो, तडीक मॉल. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना विजयाची गरज असेल
ती म्हणजे 4 धाव्यांची माफ करा विजयाची गरज असेल आता मात्र आता 2 हवे 2 धाव्यांची गरज असेल पुन्हा एकदा निश्चित रूपात एकेरी धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त होते सामना मात्र एका साईडने झुकतोय तो म्हणजेच निश्चित रूपात पाहायला गेलं तर मोरिया ट्रान्सपोर्ट बांधा संघ दरम्यान निश्चित रूपात मात्र षटकारींना मात्र विजयाचे षटकार म्हणावे लागेल बहिणाबाई चौधरी म्हणतायत झोपविते भुक्या पोटी तिला रात म्हणू नये अकडेला दाना तिला हात म्हणू नये जिच्यामध्ये नाही जीव तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये कितपत खेळाडू एकत्र